हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हे जे मागे बघताय ना तुम्ही, ते आमच्याकडे गणपतीची तयारी सुरू झाली आहे. म्हणजे आम्ही आरास तयार करायला हळूहळू सुरुवात करतोय. थोडेसेच दिवस उरले, तर काय हरकत नाही. आजच्या ब्लॉगला आपण सुरू करूया. तर ठरल्याप्रमाणे मी आता माझं स्किन केअर रुटीन करून घेते आणि मग तुम्हाला मी भेटते. यातले 4 खडे मी घेतलेले आहेत, मोठे आहेत म्हणून, आणि आता ते परत भरून ठेवते आतमध्ये, म्हणजे आपल्याला नेक्स्ट टाइम परत भेटतील. त्यात थोडंसं थंड पाणी पण टाकूया, एक्स्ट्रा चिल्ड होण्यासाठी. पाणी खूप थंड आहे. बॉटल परत भरून ठेवूया. पटकन सगळी घरातली कामं आटपते आणि आवरून घेते, आणि मग मी तुम्हाला दाखवते की कियानला बर्थडेला काय काय गिफ्ट भेटलेले. ऍक्च्युली मी फोडलेत, तुम्ही पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते की किती छान छान गिफ्ट त्याला भेटलेत ते. सगळी कामं उरकली, आता फ्रेश झाली, आंघोळ केली. म्हणजे आता आपलं नेहमीचं स्किन केअर रुटीन म्हणजे काय नाही, मी मॉइश्चरायझर लावते फक्त, बाकी काय नाही. आणि हे झालं की मी जेवण घेईन पहिले, कारण वाजले 1-1:30 वाजला असेल. तर जेवण घेऊन मग मी तुम्हाला केनचे सगळे गिफ्ट दाखवते. कियानाला हा ये ये ये, उघड दार, उघड, जोर लाव, जोर लाव, जोर लाव, ढकल ढकल ढकल. प्रयत्न करतोय तो दार उघडायचा. नाही जमलं ना, मग 4 टाइम जेवायचं असतं त्यासाठी. तो काय करतो, तू पण ये, म्हणजे तो पण येतो, आणि पगूला आमच्या डॉगीला पण म्हणतो तू पण ये, आपण दोघांनी मिळून येऊ असं म्हणतो. दाखवतो तुम्हाला. काय मारतोय स्वतः चमच्यानी, जरा चमच्यानी मारतो. काहीतरी उगाच नवीन काय काय चालू असतं. वेणी बांधून ठेवलेली कालपासून, ते पुस्तक कशी वेगळी. काय काय लागला हाताला, एका जागी बस पंख्याखाली. मग मला काय केन करायला आला, दाखवायला आला की मी केनला एकच म्हणते, हो मग पंख्याखाली बस. मी आत्ता सुद्धा किसनची वेणीच बांधून ठेवते, म्हणजे एका जागी नीट राहतील केस, असं मला वाटतं. तर आता पटकन जेवून घेते आणि गिफ्ट ओपन करूया. तर मी सांगितल्याप्रमाणे आता आपण कियांचे हे सगळे गिफ्ट बघणार आहोत. आम्ही बघितले, पण मी तुम्हाला पण दाखवते. तर कोणी काय दिलं ते मी नाही सांगणार, तर मी फक्त बघा, फक्त मी काही सांगणार नाही कोणी दिलं ते. पण सगळ्यांची इतकी छान आहेत ना, इतकी छान आहेत. पर्सनली कियांना खूप आवडले ते. आणि बघू शकता की कियान आता खाली खेळण्यांनी कसा खेळतोय, असं खेळतात खेळण्यांनी. तुम्ही म्हणत असाल की त्या ब्लॉक गेमनी ब्लॉक्स असे बनवतात, तर नाही, ते सगळे पसरवायचे, अंगावर टाकायचे, हो की नाही किया? दाखवा जरा कियाला, किती छान खेळते बघा किया ना. किया असं खेळतात किया.
आता आपण हे गिफ्ट बघूया. मी अनबॉक्स वगैरे करून दाखवणार नाहीये, वरचेवर दाखवणार आहे की किती छान छान येतं. तर पहिलं गिफ्ट आता मी रॅन्डम ओपन करते. ही एक कार भेटली त्याला, रिमोटवरची कार आहे. ती पण खूप छान आहे, पण आता लगेच मी खेळायला देणार नाही. बघितलं तिथे खेळण्यांची किती छान वापर करतो की, म्हणून त्याला मी इतक्यात काही खेळणी देणार नाहीये. तर ही एक कार भेटली त्याला, आणि ही रॉक क्रॉलर नावाची गाडी भेटली आहे, जी खूपच छान आहे. ती आम्ही वापरून बघितली ॲक्च्युली थोडीशी ही, पण ही पण खूप छान गाडी आहे. तर आणि ह्यांचा वापर कियान करू शकेल, पण थोडा अजून 5-7 महिन्यांनी त्याला समजेल या गाड्यांचा वापर कसा करायचा किंवा कसे यांना नीट ठेवायची ते. तर ह्या 2 छान गाड्या भेटल्या आहेत. आणि हे गिफ्ट भेटलंय त्याला, खूप छान आहे. यंग बिल्डर्स नावाचं खूप छान आहे. तर ते बिल्डिंगची त्यांनी वाट लावलेली आहे, म्हणून हे बिल्डिंग त्याला मी थोड्या टायमाने देणार आहे. खूप छान आहे. पण ह्याच्यावरती असे हे शेप्स आहेत, ह्याच्या शेपमधून हे टाकायचे आहेत. खूप छान आहेत, बारीक बारीक खूप बनवू शकतो ह्याच्यामधून खेळणी. तर हे पण खूप छान आहे. आणि मुलांना एंगेज करण्यासाठी हे गेम्स खूप यूज होतात आणि खूपच छान आहे हे गिफ्ट. त्याचबरोबर तर हा एक ड्रम सेट पण भेटलेला आहे, आणि जो त्याला आवडतो आणि त्याला मी दिलेला आहे खेळायला, वापरून त्याला खूप ह्याच्यामध्ये ठेवतो. त्यालाही हा खूप आवडलेला आहे. तर हे खेळणी आपण बाजूला ठेवूया. हे एक पझल गेम भेटलेला आहे, ते पण खूप छान आहे, पण आम्ही आता हे देणार नाहीये. खूप मिनिंगफुल आहे आणि त्याची पण खूप छान आहे. तर हे पण आपण त्या पुढच्या 6 महिन्याच्या आत त्याला खेळायला देणार नाही. तर सगळ्याची वाट लावून जाते, पण हे पण खूप छान गिफ्ट आहे. आणि हे स्कूल बॅग नाही आहे, तर हे एक इलेक्ट्रिक आपण जे म्हणतो ना गल्ला, हे इलेक्ट्रिक आपली मशीन आहे. वगैरे टाकायचं, पासवर्ड अनलॉक करायचं आणि पैसे टाकायचे मागून. त्याच्या मागे तो लॉक करून ठेवलं आहे, त्यामध्ये पैसे पण टाकले मी. आणि हे पण खूप गिफ्ट आवडलेलं आहे की यांना की दाखवलंच नाही आहे, तर हे दाखवतो तो खेळायला मागे. पण हे पण एक खूप युजफुल आणि चांगला गिफ्ट देण्याचा प्रकार आहे. हा गिफ्ट पण आम्हाला खूप आवडला. आता आपण ते बाजूला घेऊया. खेळू शकतो तो, पण आता कंडिशन की यांना सगळ्या खेळण्यांची व्हॅल्यू काही समजत नाही, तर तो वाट लावू शकतो. आणि हे ज्याने गिफ्ट दिले ना त्यांच्याकडे त्या व्यक्तीकडे की यांनी हे मागितलेलं आहे. त्याला असे वेगवेगळे कपडे घालते, त्यामध्ये हे कपडे त्याला सूट करणार आहे आणि त्याला असे कलर पण खूप छान सूट होतात. आणि हे फॅब्रिक पण त्याला लागणारं टोचणारं फाटणारं नाही, एकदम छान आहे, सॉफ्ट आहे, खूपच छान आहे ते कपडे. तुम्हाला दाखवते कारण हे आम्हाला खूप आवडलेले आहेत. म्हणजे पहिला बड्डे जो कियांचा झाला ना, त्यामध्ये सुद्धा आम्हाला एवढी मजा आली नव्हती किंवा आम्हाला एवढं सगळे गिफ्ट आले होते भरपूर, पण जे आता गिफ्ट भेटलेत ना ते खूप मिनिंगफुल आहेत आणि त्याचा काहीतरी यूज आहे चांगला असं आहे. पहिल्या वेळेला काही खेळणीच आणि अशी विशेष काहीतरी भेटलेलं होतं, पण आता त्याला छान त्याला गिफ्ट भेटले. आणि आम्ही सांगितलं की कोणाला गिफ्ट आणू नका, तरी सुद्धा त्यांनी आणलं.
शर्ट पॅन्ट खूप छान वाटतं. जायला किंवा आपण काय म्हणतो आम्हाला फोटोशूटलाच कपडे कमी पडतात रोज नवीन काहीतरी त्यांनी ते घेणारच होतो आणि आम्हाला बघितलं आमचे फेवरेट पिक्चर पटकन हे दिलेलेच आहे. म्हणजे आतापर्यंत ज्यांनी आम्हाला हे असं काय हे गिफ्ट दिलेत ना त्यांनी सगळं विचार करून दिलेले आहेत आणि प्रत्येकाने आम्हाला तेच सांगितले की ह्यांना फोटोशूटला यूज होतील असं करून दिलेलं आहे. खूप छान आहे ते बघा ना, ते पण स्ट्रक्चरवालं आहे. त्याच्यामध्ये एक टी शर्ट आहे छान टी शर्ट आहे आणि हे ब्रोच वगैरे कसलं भारी आहे. ते तर असं सांगितलं हे हँगरवालं आहे, स्पेशल आहे, सगळं अडकवून ठेवायचे इकडे तिकडे कपडे टाकायचे नाही ते खूप छान. आतमध्ये पण एक टी शर्ट आहे, हाफ टी शर्ट हाफ पॅन्टचा टी शर्ट आहे आणि हे बघा खूप छान आहे व्हाईट कलरचा, असं कॅन्सल नव्हतं. आणि त्याच्यामागे आतमध्ये एक पॅन्ट खूप छान. आणि वरचं जॅकेटचं मटेरियल आहे ना ते पण असं थोडंसं सॉफ्ट असं सॉफ्ट होतं त्याला दुसरं काय बोलू शकत नाही. पॉकेट पण आहे खूप छान. कलर कॉम्बिनेशन पण सगळ्यांचे मला आत्तापर्यंत जेवढे ओपन केलेत ना तेवढे सगळे कॉम्बिनेशन खूप छान. आता मी कसं ठेवते नंतर ते पण हाफ स्लीवचं टी शर्ट आहे आणि जीन्स ते पण खूप छान आहे. टेनिसचं हे जे जॅकेट आहे ना ते पण सॉफ्ट आहे, असं हार्ड नाही आहे किंवा असं कडक असं नाही आहे, एकदम छान आहे. जी प्रिंट पण टी शर्टच्या आतमध्ये खूप छान आहे, एकदम छान आहे. तर हे होते आत्तापर्यंतचे कियाला मिळालेले ड्रेस आणि बाकीचे सगळे त्याला भरपूर चॉकलेट्स होते सेलिब्रेशन डेअरी मिल्क किंवा बॉर्बॉन किड्स जर प्रत्येक प्रकारचं काय ना काही होतं ते आम्ही काय केलं जे लहान लहान मुलं येत होती आमच्याकडे त्यांना देऊन टाकलं, कारण एवढं तर कियान खाणार नाही आहे आणि त्याचं आम्ही गोड बंद केलं असं मी सांगितलं. तर एवढं सगळं घरात ठेवण्यापेक्षा आम्ही ते सगळ्यांना देऊन टाकलं. तर हे सगळे गिफ्ट आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. जे नवीन आहेत त्यांनी फॉलो किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच इंस्टाग्रामला श्रेयू किड्स वर्ल्ड आणि कियान वडके म्हणून जे एक इंस्टाग्राम पेजेस आहेत आमच्या दोघांचे
त्यालाही फॉलो करायला विसरू नका.